नागपूर हिवाळी अधिवेशन काल 14 डिसेंबर रोजी अधिकृतपणे संपन्न झालं आहे. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या शेवटी महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. सरकारने जनतेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या समारोपावेळी विरोधकांना सहकार्याचं आवाहन केलं. राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असून विकासाचा वेग कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळालं. वादग्रस्त चर्चांमुळे सभागृहाचं वातावरण तापलेलं होतं. विरोधकांनी शेतकरी प्रश्न, महागाई आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर सरकारला घेरलं. सभागृहात मोठी चर्चा रंगली. नागपूर हिवाळी अधिवेशनाची सुरुवातीच्या 8 डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने झाली होती. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा च्या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेलं. अधिवेशनादरम्यान मानवी लेपाड संघर्षाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. वन मंत्र्यांकडून यावर उपाययोजना आणि प्रस्ताव मांडण्यात आले. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला. 75,286 कोटी रुपयांच्या पूरक मागण्यांना विधानसभेची मंजुरी मिळाली. तर 44,000 कोटींच्या शेतकरी पॅकेज बाबतही सभागृहात सविस्तर चर्चा झाली. विधान परिषद महिला अत्याचार, भ्रष्टाचार आणि शेतकरी नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने सरकारच्या चहा पार्टीवर बहिष्कार टाकला. हा बहिष्कार म्हणजे सरकार विरोधातील असंतोषाचा स्पष्ट संकेत मानला जात आहे.